रात्री 11 वाजता आलेला एक फोन कॉल आणि एका स्त्रीचं संपूर्ण आयुष्य कायमचं संपलं. घटना आहे 20 नोव्हेंबर 2025 ची. रात्रीची वेळ साधारणतः 11-11:30 वाजलेले. महाराष्ट्रामधीलच एका ऊसतोडीच्या पट्ट्यामध्ये दिवसभर रक्ताचं पाणी करून काम करणारे मजूर आपापल्या झोपड्यांमध्ये जेवण करून आणि थकून झोपलेले होते. सगळीकडे अगदी शांतता होती. पण या शांततेच्या आड एक भयंकर असा खेळ सुरू होणार होता. असा खेळ ज्यामध्ये ताकद, पैशांची हाव आणि एका स्त्रीचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं. त्या टोळीचा मुकादम सुमारे 35 वर्षांचा, अनुभवाने चालाक आणि पैशांच्या जोरावरती तो माणसांवरती सत्ता गाजवणारा होता. अचानकच झोपेतून उठतो. तो थेट ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला जातो आणि आपल्या मोबाईलवरून टोळीमधीलच एका महिलेचा संपर्क साधतो. कारण काय? काम नाही, मदत देखील नाही, तर स्वतःची अशी विकृत हाव भागवण्यासाठी. मित्रांनो, ही महिला म्हणजे सुनीता. नव्याने आपला संसार थाटलेली, गरीब परिस्थितीमधून आलेली आणि नवऱ्यासोबत कष्ट करून आपलं आयुष्य उभं करण्याचं स्वप्न पाहणारी. मुकादमाच्या एका कॉलवरती ती तिथे येते. तिला काही कल्पनाही नसते की हा क्षण तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देणार आहे. आणि इथेच खरी शोकांतिका सुरू होते. सुनीता आणि तिचा नवरा अभिजित हे दोघे जण 2024 साली कामाच्या शोधामध्ये या मुकादमाकडे आलेले होते. आम्हाला काम मिळेल का, या एका प्रश्नाने त्यांचं नशीब या माणसाच्या हातामध्ये गेलं. मुकादमाने उचल दिली म्हणजेच अगोदर पैसे दिले आणि त्यानंतर काम. गरीब माणसासाठी ही उचल म्हणजे एक आधार असतं, पण हाच आधार पुढे जाऊन एक साखळी बनतो. त्यानंतर ऊसाचा सीझन सुरू झाला. दोघंही मेहनतीने ऊसतोड करू लागले, पण उचलीचं ओझं काही कमी होत नव्हतं. वर अभिजितची दारूची सवय, घर खर्च आणि गरिबी सगळं मिळून परिस्थिती अधिकच जास्त बिकट झाली. पैसे फेडता येत नव्हते. 2025च्या सीझनमध्ये मुकादमाचा सूर हळूहळू बदलला. माझे पैसे परत दे, अशा धमक्या देखील सुरू झाल्या. अभिजित लाचार झाला. मालक, आता पैसे नाही, काहीतरी वेगळा मार्ग सांगा, असं तो म्हणू शकला. आणि इथेच त्या मुकादमाने आपली घाणेरडी अशी मानसिक वृत्ती दाखवली. त्याने थेट सुनीताकडे पाहिलं आणि सूचक शब्दांमध्ये असा काही प्रस्ताव ठेवला जो कोणत्याही माणसाचं रक्त गोठवून टाकेल. त्यानंतर अभिजित गप्प बसला. भीती, लाचारी आणि अपमान सगळं काही एकत्र आलं आणि तो प्रतिकारच करू शकला नाही. आणि मित्रांनो, हा क्षण त्या मुकादमासाठी एक हिरवा कंदील ठरला. हळूहळू सुनीता या नराधमाच्या जाळ्यामध्ये अडकत गेली. आधी उचलीचं कारण आणि मग धमक्या आणि त्यानंतर मग मोबाईलवरचे फोटो आणि व्हिडिओ सगळं काही वापरून तिच्यावरती सतत दबाव ठेवण्यात आला. काही बोललीस तर तुझी बदनामी करेन, ही धमकी देखील आता तिच्या मानगुटीवरती बसलेली होती. महिनोन्महिने हा छळ सुरूच राहिला. सुनीताचं मन मात्र पूर्णपणे तुटलेलं होतं. तिने नकार देण्याचा देखील खूप जास्त प्रयत्न केला. काम करून तुमचे पैसे फेडू असं देखील सांगितलं. पण मुकादम आता पैशांवरती नव्हता, तर त्याला तिच्यावरती सत्ता हवी होती. तिच्यावरती हवं होतं वर्चस्व. एके दिवशी रात्री पुन्हा कॉल येतो आणि पुन्हा दबाव टाकला जातो. पण यावेळी नियतीने मात्र वेगळंच ठरवलेलं होतं. अचानकच अभिजित त्या ठिकाणी पोहोचतो आणि समोरचं दृश्य पाहून त्याचा मात्र संयम तुटतो. राग, अपमान आणि असहाय्यता एकत्र येतात. दोघांमध्ये झटापट होते. आसपासचे कामगार धावून येतात. तात्पुरता वाद मिटवला जातो, पण खरा धोका अजूनही जिवंतच होता. कारण मुकादमाकडे अजूनही तिचे व्हिडिओ होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने आपला खरा चेहरा दाखवला. सुनीताने त्याला ठाम नकार दिल्यावर त्याने गावच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तिचे सगळे काही व्हिडिओ टाकले आणि काही मिनिटांमध्ये संपूर्ण गावामध्ये जोरदार चर्चा पेटली. बोटं सुनीताकडे वळाली. प्रश्न, कुजबूज आणि संशय या सगळ्यानं तिचं जगणं मात्र अशक्य झालं. कोणीही तिची बाजू घेतली नाही आणि कोणीही त्या मुकादमाला एकही प्रश्न विचारला नाही. आणि शेवटी सुनीताने आपलं आयुष्य संपवून टाकलं.
आज तो मुकादम फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. FIR दाखल झालेला आहे. पण आपली सुनीता मात्र आता कधीच परत येणार नाही. मित्रांनो, आता प्रश्न तुमच्या समोर आहे. या घटनेमध्ये नक्की चूक कोणाची? अभिजितची लाचारी, सुनीताची मजबुरी, की मग त्या मुकदमाची विकृत अशी सत्ता? याबद्दल तुमचं काही मत आहे का? किंवा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ना, त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा घटना जर तुम्हाला थांबवायच्या असतील ना, तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीमधील कोणीही अशा परिस्थितीमध्ये जर अडकलेलं असेल ना, तर अजिबातच गप्प बसू नका. एक आवाज उठवा. आणि सोबतच अशाच नवनवीन घटना तुम्हाला कथेच्या स्वरूपात ऐकायच्या असतील ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया एका नवीन घटनेसोबत आणि एका नवीन अशा व्हिडिओमध्ये.